नंबरची स्टेप जी आहे, इम्प्रूव्ड विजिबिलिटी. तुम्हाला तुमच्या कामाचं जे लेखाजोखा आहे, वीकली तुम्हाला शॉर्ट समरी तुमच्या बॉसला ईमेल करायला तुम्ही सुरुवात करा. त्यांनी मागो न मागो त्यांना जस्ट टाकून द्या की या आठवड्यात आपण एवढं एवढं काम केलेलं आहे. तुम्ही काय करतात, तुम्ही वाट बघत बसतात की त्यांनी विचारल्यानंतर मी पाठवतो वगैरे. सिनियर मॅनेजमेंटला सुद्धा सीसीमध्ये ठेवायला चालू करा. ह्याने काय होईल ना, तुमचं एक्सपोजर वाढायला चालू होईल. कंपनीमध्ये ऑप्शनल इव्हेंट्स येतील, मीटिंग्स येतील, वर्कशॉप येतील ना, त्याला ॲक्टिव्हली अटेंड करा. उगाच ते गॉसिपिंग करत बसू नका. उगाच म्हणू नका हे पांचटे वगैरे वगैरे. तुम्हाला वाटतं की वरपर्यंत थोडी कोणी ऐकणार आहे. अहो, तुमच्यातलाच कोणीतरी असतो जो वरती जाऊन सांगतो की हा म्हणत होता की हे मीटिंग वगैरे कशाला ठेवले, पांचट आहे. तर इम्पॉर्टंट आहे. ॲक्शन नंबर 2, बिल्ड पॉझिटिव्ह प्रोफेशनल इमेज. तुमच्या ऑफिसमध्ये बिहेवियर आणि कम्युनिकेशन जे आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम ठेवा. मी आत्ताच सांगितलं ना, गॉसिपिंग बिलकुल बंद करा. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही गॉसिप त्या व्यक्तीसोबत करताय, कुठपर्यंत जाणार आहे. अहो, कुठपर्यंत गॉसिप जातात तुम्हाला माहीत नाही. ती निगेटिव्हिटी अवॉइड करा. मॅनेजर्स आणि सिनियर्सला ते जर कळालं की तुम्ही गॉसिप करतात तर तुम्हाला प्रमोट केलं जात नाही. टीम बिल्डिंगसाठी तुम्हाला उपयुक्त मानलं जात नाही. जेव्हाही तुम्हाला ऑफिसमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक कोणी देत असाल ना, त्याला ग्रेसफुली एक्सेप्ट करा. मान्य करा काय जे काय तुमचं चुकलेलं आहे. डिफेन्सिव्ह होऊ नका, भांडणं करायला जाऊ नका. एक्सेप्ट करा, कारण ते सांगतायत म्हणजे काहीतरी नक्कीच ब्लाइंड स्पॉट असणार आहे. असं करण्याने काय होणार आहे, तुमची जी इमेज आहे ना ती लिडरशिप स्टाईलसाठी वाटली जाईल. अरे आपण ह्याला काहीतरी सांगतो आणि हा व्यवस्थितपणे ऐकून घेतो. अरे आपण ह्याला काहीतरी सांगतो आणि हा डिफेन्सिव्ह म्हणजे ॲग्रेसिव्ह होत नाही, व्यवस्थितपणे ऐकून घेतो. ते इम्पॉर्टंट आहे.